लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 जूनचा भाग तुम्ही बघत आहात आणि प्रेक्षकांनो अजूनही या काव्याचं डोकं भनकलेलंच आहे। ती भयंकर संतापलेली आहे। बरं संतापली त्या मामाच्या पोरीची पत्रिका दाखवली, अशी राग काढली आणि त्या मामा मामींना म्हणते हे 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 तुमच्या मुलीची पत्रिका घेऊन आलात ना तुम्ही, चिनूची पत्रिका आहे ना ही, घ्या बघा काय लिहिलंय याच्यावरती। तिच्या वडिलांना दाखवते, सगळ्यांना दाखवते आणि म्हणते कशी, आमच्या चिनूच्या लग्नाला यायचं हं, हेच लिहिलं ना तुम्ही, आमच्या मुलीच्या लग्नाला यायचं हं असं लिहिलंय ना यावर मामा। पण अरे मामा, मी अशी मुलगी आहे की जिच्या लग्नाची पत्रिका छापली गेली नाही। प्रेक्षकांनो इथे ना मला काहीतरी सांगायचंय, अशा बऱ्याच मुली असतात ज्यांच्या लग्नाच्या पत्रिका नाही छापल्या जात, कोणाची परिस्थिती असते, कोणाला पर्यावरण जपायचं असतं, तर ओके काहीतरी आपलं सांगायचं म्हणून मध्ये बोलले। तर पहा, काव्या म्हणते अक्षरशः भावला भावलीचा खेळ म्हणून तुम्ही माझं लग्न पाठशी लावून दिलं, त्या दिवशी मला तुम्ही बळजबरी बोहल्यावर चढवलं। आता ही मामी म्हणते, अगं बाई काव्या, पाठशी लग्न झाल्यावर तुझं काही वाईट झालं का बाई? आता बरोबर आहे ना या मामीचं प्रेक्षकांनो, पण आता काव्या काय म्हणते बघा। हा मामी, मुद्दा हा आहे की हे लग्न माझ्या मनाच्या विरुद्ध झालंय। आता ती ओरडून बोलते या मामा मामीशी आणि म्हणते, तुमच्यासारख्या माणसांमुळे जगातल्या कैक मुलींना मनाविरुद्ध लग्न करावं लागतं, संसार करावा लागतो तुमच्यासारख्या लोकांमुळे। आता असं बोलल्यावर ते मामा मामी भामट्यासारखे पाहायला लागतात बिचारे। काव्या पुढे म्हणते, समाज म्हणून तुमची अपेक्षा पण असते की त्या मुलींनी तो संसार नेटाने करावा, सुखाने करावा। ज्या मुलीला तुम्ही अक्षरशः दावणीला बांधता त्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा अशी अपेक्षाच कशी करू शकता तुम्ही? आता काव्या एवढी संतापलेली असते, तिची आई चिडते आणि म्हणते, बस कर आता काव्या, शांत हो। आता काव्या म्हणते, आई मला शांत व्हायला सांगू नकोस। अगं कितीतरी दिवस अक्षरशः अगं महिनाभर माझा राग मी माझ्या डोक्यात दाबून ठेवलाय। आता बस झालं ग आई, बोलू दे मला, बोलू दे। माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं आई यांनी आणि आता स्वतःच्या पोरीची पत्रिका घेऊन आले तिथे, पेढे वाटताय आणि म्हणताय वरून मला गोड बातमी आहे का? काय गो मामी, अगं काही वाटत नाही का ग तुला? तुम्हाला वाटते तसं, तुम्हाला आवडेल असं आयुष्य का जगायचं आम्ही, का करायचं असं आम्ही? शक्य आहे का ते? तुम्ही म्हणाल तेव्हा, तुम्ही म्हणताल तशा आमच्या आयुष्यातले निर्णय आम्ही घ्यायचे का? आमचं आयुष्य ठरवणारी तुम्ही कोण आहात? एखाद्या मुलीने लग्न करायचं तुमच्या सांगण्याप्रमाणे, एखाद्या मुलीने संसारही करायचा तुमच्या सांगण्याप्रमाणे, पुन्हा वर्षभरात पाळणा पण हल्ला पाहिजे तुमच्या सांगण्याप्रमाणे। अरे आहात कोण तुम्ही? हे सगळं ठरवण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला? आता तो मामा म्हणतो, अगं पोरी, काही गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात म्हणूनच बोलतोय आम्ही। आता प्रेक्षकांनो खरं तर इथे बोलायला फार मोठा विषय, पण कसं असतं माहिती का, काही गोष्टी खरंच वेळच्या वेळ झालेल्या चांगल्या असतात। काव्याच्या बाबतीत ट्रॅजेडी झाली आहे, पण तिचं काही असं वाईट नाही झालंय असं मला वाटतं। पार्थ किती चांगला मुलगा आहे बरं। काव्याला कधी ना कधी लग्न तर करावंच लागणार होतं ना। सपोज जीवाचं लग्न झालं असतं नंदिनीशी ऍक्सिडेंटली, तर काव्याने सुद्धा लग्न केलंच असतं ना दुसरं कोणाशी तरी। तर असो, आता काव्या म्हणते, तिच्या मामाला ती उत्तर देते, मामा हे जे तू टोमणे मारतोय ना त्यामुळे ते आयुष्य खराब होईल असं नाही वाटत का तुला? आमचं आयुष्य आहे, आमचं आयुष्य आम्हाला आमच्या मनाप्रमाणे जगू द्या ना। प्रत्येक जण बिचारा घाबरूनच पाहतोय हिच्याकडे। आता काव्या म्हणते, तुम्हाला वाटतं ना लग्नानंतर प्रेमच होईल असं तुमच्या पिढीला का वाटत राहतं? का सांगा ना बाबा, सांगा। आता तिने तिचा मोर्चा तिच्या वडिलांकडे वळवलाय आणि आता काव्या तिच्या वडिलांना म्हणते, किती सहज पाठवणी करता हो तुम्ही दुसऱ्यांच्या घरी मुलीला। लग्नानंतर एकदा तरी विचारता का मुलीला, ती सुखी आहे का त्या घरात? तिला काही त्रास तर होत नाहीये ना? तिला काही सो कॉल्ड तिचा संसार जो तुम्ही तिच्यावर लादलाय ती नीट करते का? ती सुखात राहते का? विचारता तिला? आता इथे पण मला थोडंसं मध्ये बोलायचंय, काव्याला एकदा तरी त्रास झाला का तिच्या सासरी? किती समजूतदार आहेत तिच्या सासरचे। मला असं नाही म्हणायचंय प्रेक्षकांनो, समाजामध्ये अशा बऱ्याच मुली असतील ज्यांचं लग्न मनाविरुद्ध झालं, ज्यांना खूप त्रासही होत असेल सासरी, त्यांच्या बाबतीत नाही बोलत आहे मी, काही होतात, दुर्घटना होतात, पण इथे आपण काव्याच्या बाबतीत बोलतोय। काव्याला कधीच त्रास झालेला नाहीये तिच्या सासरी, उलट काव्याच वट दाखवत होती सासरी, म्हणजे असं मला तरी वाटतं बरं का। या बाबतीत तुमचं म्हणणं काय मला आवर्जून कमेंट करून कळवा। आता काव्या पुढे तिच्या वडिलांना म्हणते, कधी असं नसेल, तुमची मुलगी सुखी नसेल तर म्हणता तुम्ही तुमच्या मुलीला सोड तो संसार, घे तुझा निर्णय, सगळं टाक मागे,
टाक सगळं सोडून म्हणता का तुम्ही तुमच्या मुलीला? सांगा ना, सांगा. आता तिच्या वडिलांकडे याचं उत्तरच नसतं. शेवटी ती मामी बोलते या काव्याला आणि म्हणते, अगं बाई पोरी, तुझ्या बाबतीत काही वाईट घडतंय का ग? तसं काही असेल तर सांग आम्हाला, आम्ही सगळं मार्गी लागू. आता ती मामी चांगली काळजीनीच बोलते, बाई असं काही तुला त्रास असेल तुझ्या सासरी तर सांग आम्हाला. पण खरंच ना प्रेक्षकांनो, काव्याला काहीच त्रास नाहीये. उलट पार तिचे सगळे टँट्रम, सगळे नखरे झेलतो आणि तिला पाहिजे ते पुरवत असतो प्रत्येक वेळेला. तरी सुद्धा काव्या तिच्या एवढ्या चांगल्या आयुष्याबद्दल कंप्लेंट करतेय. खरं तर काव्याची कीव येते मला. खरं तर आपला जो म्हणजे हे जे कॅरेक्टर त्यांनी बनवून ठेवलंय ना, उगाचच या काव्याला चिडचिड केलंय प्रेक्षकांनो. ठीक आहे, तिचं जीवावर प्रेम होतं वगैरे, मूव्ह ऑन व्हायला वेळ लागतो, काय जे आजकालच्या भाषेत सांगतात ना पोरं ते. पण कसं असतं, प्रत्येक जनरेशनचे, प्रत्येक व्यक्तीच्या या बाबतीत वेगवेगळे विचार असू शकतात. तर बघा, काव्याचा संताप अनावर आहे आणि कुठेही तो अयोग्य आहे असं नाही म्हणायचंय मला, पण तो विनाकारण आहे असं वाटायला लागले आता. तर बघा, आता अनिशा तिथे आली आहे. अनिशा आता प्रयत्न करत असते काव्याला शांत करायचा, पण काव्या अजून भडकते आणि म्हणते, तुमच्यासारख्या लोकांची ढवळाढवळ आता मला माझ्या आयुष्यात नकोय. आता माझी मी समर्थ आहे आणि मुळात मुलीच्या आयुष्याचा सौदा करणाऱ्या लोकांशी मला काडीचाही संबंध ठेवायचा नाहीये. मामाशी सगळे नाते तोडलेत काव्याने. पुन्हा म्हणते कशी, तरी तुम्ही आहात इथेच, पण आता इथून पुढे माझ्या आयुष्यात मी काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही अजिबात बोलायचं नाही आणि माझ्या आयुष्याचे निर्णय तर अजिबात घ्यायचे नाही, कळलं तुम्हाला? आता ती मामाला आणि मामीला असं निक्षून सांगते. त्यांना जरा कानकोंड होतं. आता ही अनिशा म्हणते, ए काव्या, अगं काय चिडतेस, काय झालं तुला? काव्या काहीही उत्तर न देता तिथून निघून जाते आता राग. अनिशा पण जाते तिच्या मागे, पण आता ते मामा चिडतो ना, तो म्हणतो, चल ग निघू आपण. काव्याची आई म्हणते, दादा सोड रे, जाऊ दे, माफ कर काव्याला. मग लगेच आता ती मामी म्हणते, जाऊ द्या ताई, तुम्ही का माफी मागताय? अहो, असं वाटलं होतं की काव्याचा संसार सुखाचा असेल, पण ती या सगळ्या गोष्टीचा त्रास करून घेते हे बघून खूप वाईट वाटलं ताई आम्हाला. मग आता ते मामा म्हणतात की याचा अर्थ असा आहे की काव्याने अजूनही हे लग्न मान्य केलेलं नाहीये. खरं तर प्रेक्षकांनो, यांनी लग्न लावून दिलं, ते चांगलं घराणं आहे, चांगला मुलगा आहे म्हणून. आता हे जे काही सिच्युएशन होती ना प्रेक्षकांनो, तीच मुळात आपल्याला पटलेली नव्हती. पण आता काय, मालिका आहे, बघतोय, काहीतरी आपल्याला चर्चा करायची म्हणून करतोय आपण. तर आता या मामाचं असं म्हणणं आहे की काव्याने लग्नच मान्य केलेलं नाहीये. आता असं बोलल्यावर तिच्या आई वडिलांना आलं ना टेन्शन, आणि पुन्हा डंचिक म्युझिक वाजवलं आणि आईला जास्ती टेन्शन आलेलं त्यांनी दाखवलं. पण बघा, आता अनिशा जाते काव्याच्या मागे. आता अनिशाला पण टेन्शन आलं बरं का. आता बघा पुढे काय झालं. काव्या आता तिच्या खोलीत जाते, आदळआपट करायला लागते आणि मनाशीच बडबड करते, कशाला आले हे लोक पुन्हा, नको त्या आठवणी जाग्या झाल्या. प्रत्येक वेळेला मला या लोकांमुळे जाणून बुजून त्रास होतोय, यांना कळत नाहीये का आले हे लोक इथे, मुद्दाम आले का त्रास द्यायला? पुन्हा आले आणि म्हणता कसे, गोड बातमी नाहीये का, यांची जीभ नाही जळत का? असं बोलताना काव्या खूप संताप व्यक्त करत असते. आणि आता काव्या पार्थवर घसरते आणि म्हणते, पार्थ तिथे का आले रात्री? पार्थ तिथे आले त्यामुळे सगळ्यांचा गैरसमज झाला ना, सगळ्यांना वाटतंय की आम्ही सुखाचा संसार करतोय. आता काव्या तिचे डोळे पुसते आणि म्हणते, नाही, आता मला अजून त्रास करून घ्यायचाच नाहीये आणि आता मला हे सगळं मॅटर क्लिअर करायचंय. आता मला माझं आयुष्य जगायचंय. आता वेळ होण्याच्या आधी मला निर्णय घेतलाच पाहिजे. काव्य विनाकारण चिडचिड करते असं का वाटतंय मला, कोणाच ठाऊक प्रेक्षकांनो. ते मामा मामी पाहिले तिने आणि तिचं डोकं सरकलं. आता काव्य विचार करते, आता माझ्या आयुष्याचा निर्णय मी घेणार आहे, आता मी ठरवणार आहे मला पुढे काय करायचं ते. आता असा विचार करून तिने तिचा फोन घेतला हातात आणि तिला तो वकील आठवला. आणि तिला आता आठवतं की आपण घटस्फोट घ्यायलाच पाहिजे, काही झालं तरी तो जीवा पण नको आणि तो पार्थ पण नको, असं ती राग डिसिजन घेते. आता होतं असं राग घेतात मुली अशा डिसिजन, पण शेवटी त्यांना कळतं की आपलं चूक होतं. तसं काव्याच्या बाबतीत पण होणार आहे बरं का. सगळी मोठी माणसं समजून सांगताय, पण काव्या मात्र तिच्याच तंद्रीमध्ये आणि रागामध्ये आहे. आता तिने ना मोबाईल घेतला हातात आणि ते मागचं पुन्हा भूतकाळ आठवून दिला आपल्याला, ते वकिलाशी ती बोलते वगैरे. तो मोबाईल फोन उचलायलाच तिला किती वेळ दाखवलाय आणि आता ते मोबाईल फोन ती उचलते आणि त्या वकिलाचा फोन वाजतो आणि तो वकील नेमका पार्थकडे आलेला असतो. आता इथे जरा माझा काल गैरसमज झाला, मला वाटलं पार्थचा मित्र आहे हा वकील, पण तो वकील पार्थकडे कस्टमर म्हणून आलाय. तर बघा, आता तो वकील फोन उचलणारच असतो, तेवढ्यात तिथे अनिशा येते. अनिशा म्हणते, काय झालं काव्या, अगं काय चिडचिड करतेस तू, ठीक आहेस ना?
काव्या पुन्हा पुन्हा फोन लावत असते त्या वकिलाला. अनिशा म्हणते, अगं तुझ्याशी बोलते मी काव्या, अगं का चिडचिड करते एवढी. काव्या म्हणते, कशाला विचारतेस मग मला, नको बोलू माझ्याशी. अनिशा म्हणते, अगं काय काव्या, अगं किती चिडचिड करतेस, संताप करतेस, मामा मामींना पण नको नको ते बोललीस ग. काव्या म्हणते, मग काय करणार होते मी, उगाच बोलले का मी त्यांना, काय काय करायला काय पाहिजे होतं मी. अनिशा, अगं तुला काही माहिती आहे का, त्या मामा मामींमुळे सगळा गोंधळ झालाय माझ्या आयुष्याचा. अगं त्यांच्यामुळे 4 आयुष्यपणाला लागली आहेत अनिशा. अनिशा म्हणते, अगं काव्या, मग तू एवढ्या मोठ्याने तेव्हा लग्न मंडपात का भांडली नाही, का स्वतःसाठी स्टँड घेतला नाही. काव्या म्हणते, नाही भांडू शकले, नाही बोलू शकले ग, या सो कॉल्ड समाजाच्या भीतीमुळे, माझ्या आई वडिलांच्या भीतीमुळे. माझ्या आई वडिलांना टेन्शन होतं ना, त्यामुळे फसलं ग, सगळं फसलं. अनिशा म्हणते, अगं मग आता असा मनस्ताप करून काय मिळणार आहे तुला. काव्या म्हणते, अगं मनस्ताप करून काही मिळणार नाहीये, पण तेच राहिलं ना ग माझ्या हातामध्ये. मला सांग, काय काय राहिलंय आता, काय राहिलंय, फसलं ना ग सगळं, फसून गेलं ग. अनिशा मला सांग, अगं ही असली लोक स्वतःच्या पोरीची पत्रिका द्यायला येतात, पेढे भरवतात आमच्या घरी येऊन, तेव्हा डोक्यात तिडीक नाही जाणार का. त्यांना कळत नाहीये का, त्यांनी माझ्या आयुष्याची वाट लावलीच्या लावली आणि पुन्हा इथे येऊन पेढे भरवता. अनिशा म्हणते, छान बोलते बरं का ही अनिशा. ती म्हणते, अगं तेच ना, मग तू कशाला चिडचिड करतेस, त्यांचा आनंद ते व्यक्त करतायत ना, तुला का राग राग येतोय. अगं तू चिडचिड करून काय उपयोग आहे काव्या. अगं तुला जर एवढाच राग येतोय, एवढा तुझ्या मनात राग येतो, तुझ्या आई वडिलांजवळ मन व्यक्त कर, त्यांच्याकडे राग व्यक्त कर, तुझ्या मामा मामीकडे राग व्यक्त करून काय उपयोग आहे. बरोबर बोलली की नाही अनिशा. त्यावर आता ही काव्या म्हणते, अगं अनिशा त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये, आणि आता मी ठरवलंय की मी कोणालाही काहीही सांगत बसणार नाहीये. आता माझ्या आयुष्याचे निर्णय मीच घेणार आहे. अनिशा घाबरते आणि म्हणते, अगं बाई आता काय करणार आहे तू. आता ही काव्या म्हणते, आता मी जे ठरवलंय ना तेच करणार आहे. अनिशा म्हणते, अगं हो, पण तू काय ठरवलंय काय अगं काव्या. आता काव्या म्हणते, वेळ आली की कळेल तुला. अनिशा म्हणते, अगं पण काय. आता काव्या चिडते आणि म्हणते, अनिशा मला 100 प्रश्न विचारून डोकं नको उठवूस माझं. अनिशा म्हणते, अगं अशी काय बडबड करते का तू काव्या, आणि तोडून का बोलतेस तू माझ्याशी सुद्धा. त्यावर काव्या म्हणते, मी अशीच आहे, सगळ्यांनाच माझा राग येतो, मी कोणालाही आवडत नाही, कळलं का तुला अनिशा. अगं तुला जर मी आवडत नसेल ना तर निघून जा माझ्या आयुष्यातून. अनिशा आताच चिडते आणि म्हणते, मूर्ख आहेस का ग काव्या, काय बडबड करतेस ग केव्हाची, काय चाललंय मगासपासनं, कोणाला फोन लावत होतीस तू, जीवाशी बोलत होतीस का. आता जीवाचं नाव ऐकल्यावर ही अजून बनकते काव्या आणि म्हणते, अनिशा आर यू आउट ऑफ युअर माइंड, पागल झाली आहेस का तू, वेडी आहेस का, मला वेडं म्हणतेस केव्हाची, आणि तू काय बोलतेस ग. अगं काय संबंध काय आला त्या जीवाला फोन करायचा. तुला सांगून ठेवते शेवटचं, आणि हे लक्षात ठेव अनिशा, त्या माणसाचं नाव ना माझ्यासमोर परत घ्यायचं नाही, मी त्या माणसाला ब्लॉक करून टाकलंय कायमचं. त्यावर अनिशा आता ती चिठ्ठी काढते आणि म्हणते, अगं थांबते का जरा काव्या, हे बघ जीवाने तुझ्यासाठी हे लेटर दिले, अगं हे लेटर वाच, एकदा तरी वाच. पण एवढी संतापात असलेली ही काव्या कसलं ते लेटर वाचते आणि कसलं काय. आता तिने राग ते पत्र फाडून टाकलं. खरं तर पत्र वाचूनही अजून भनकली असती म्हणा ही, पण तरी तिने वाचायला हवं होतं. पण आता ती एवढी रागात आहे ना की तिने ते पत्र राग फाडून टाकलंय. म्हण आहे ना प्रेक्षकांनो, गुस्सा खाते भुके मरते, आणि बऱ्याच काही रागावर अशा म्हणी आहेत. रागामध्ये माणूस स्वतःचं नुकसान करतो हे काव्याकडे बघून कळतंय. ती अनिशा लेटर देते, तिला म्हणते, अगं वाच हे लेटर वाच. पण आता काव्या राग ते लेटर घेते, वाचणार असते ती, पण तिला काय वाटतं कोणास टरा फाडून टाकते ती लेटर. आणि आता ती अनिशा घाबरून म्हणते, अगं काव्या, अगं असं काय केलं तू, अगं ते लेटर वाचायचं तरी असतं. पण काव्या आता त्या लेटरचे तुकडे करते आणि सावधान केल्यासारखं फेकून देते. आता ती अनिशा म्हणते, अगं का फाडलं लेटर, वाचायचं तरी असतं. काव्या तिच्यावरच संतापते आणि म्हणते, मला काही लेटर फेटर वाचायचं नाहीये. एक लक्षात ठेव अनिशा, आता त्या जीवाची एकही गोष्ट मला माझ्या आयुष्यात नकोय. त्या जीवाचा चॅप्टर तर मी संपवणारच आहे, आणि या पार्टचा सुद्धा. आता मात्र काव्या आउट ऑफ लिमिट झाली आहे. आता ती अनिशा म्हणते, अगं वाटेल ते बोलायला लागली तो, अगं काव्या शांत होती. अनिशा म्हणत असते, काव्या अगं नको ग एवढी चिडचिड करू. काव्या आता खूप अशी काय म्हणता येईल त्याला, रडायला लागते ती आणि म्हणते, अनिशा मी पण तुझ्या पाया पडते, मला न माझा स्पेस दे, माझी वेळ दे मला, तू जा आता इथून. माझ्या घरच्यांनी ना ऑलरेडी माझं खूप डोकं फिरवलंय. आता अनिशा म्हणते, तुझे डोकं फिरवणारे घरचे आहेत ना ते गेले बाहेर. आता ही काव्या म्हणते, कुठे गेले माझे घरचे. अनिशा म्हणते, गेले ते मामा मामीच्या पोरीच्या लग्नाची पत्रिका वाटायला. आता काव्या अजून चिडते आणि म्हणते, अरे वा, स्वतःची पोरगी एवढ्या टेन्शनमध्ये, तरी पण यांना मामा मामीच्या पोरीची पत्रिका वाटायची पडली आहे, गेले असतील ते.
अनिशा म्हणते, अगं जाऊ दे ना काव्या, कशाला या गोष्टींकडे लक्ष देते तू तू आता तुझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायचं ठरवलं ना, चल चल आपण अभ्यास करू बरं. अगं पार्थने तुला पुस्तक पण पाठवलं ना. आता मात्र काव्या अजून चिडते आणि म्हणते, तुला कळत नाहीये का गं अनिशा, मला तो पार्थही नकोय, नकोय तो जीवा, आणि मला ते पुस्तक सुद्धा नकोय, दे फेकून ते सगळं. अरे देवा, प्रेक्षकांनो आता काय बोलू पुढे. आता ती अनिशा म्हणते, काय गं काव्या, अगं डोकं फिरलंय का गं, अगं कशाला इतकी चिडचिड करते, काय झालंय काय तुला. आता काव्या म्हणते, फिरलंय माझं डोकं, फिरलंय, तुला हजारदा सांगते बाई, मला सल्ले देऊ नको, मला माझी स्पेस दे आणि मला वेळ दे, जा तू आता. अनिशा म्हणते, हो का, घे घे मग तुझी वेळ घे, तुझा स्पेस घे, मी पण चालले आता क्लासला. ते तुझे आई वडील सुद्धा काही येणार नाही आहेत लवकर, आता ते संध्याकाळीच येतील, तेव्हा तुला काय स्पेस घ्यायची ते घेत बस. असं म्हणून अनिशा पण तिथून राग निघून जाते. आता ही राग निर्णय घेते, पण त्यामुळे खूप सारी मनं दुखावली जाणार आहे आणि विशेषतः पार्थ जास्ती दुखावला जाणार आहे. एवढं सगळं काव्यासाठी करणारा पार्थ, म्हणजे त्याला बिचारायला अजूनही माहित नाही की त्याची नेमकी चुकी तरी काय आहे. आता बघा, हा पार्थ त्याच्या त्या मित्राला भेटला. इकडे अनिशा आणि काव्याचा सीन संपलाय आणि अनिशा राग निघून गेली. आता काव्या त्या वकिलाला फोन करते आणि बोलावून घेते घरी. पण आता बघा, मध्ये त्यांनी एक छोटासा सीन दाखवलाय. आता पार्थ त्या कस्टमरशी बोलतोय जो काव्याचा वकील आहे. पार्थ म्हणतो, थँक्यू मिस्टर समीर, तुम्ही आलात, म्हणजे तुम्ही माझ्या मेलला रिप्लाय दिलात, घरी आलात भेटायला. मग आता तो वकील म्हणतो, हो मिस्टर पार्थ, खरं तर थँक्यू सो मच तुम्हाला सांगायचं. पार्थ त्या वकिलांना आधी म्हणत असतो की तुमचं इंटेरियरचं काम आपण लवकरच सुरू करूयात. मग ते वकील म्हणतात, थँक्यू सो मच पार्थ, तुम्ही माझं काम इतक्या लवकर करताय. मग पार्थ म्हणतो, कसं असतं, कस्टमरला क्लिअरिटी असली ना की आम्हाला पण काम करायला सोपं जातं. आणि खरं तर थँक्यू तुम्हालाच म्हणायचं आहे समीर, म्हणजे आज मी वर्क फ्रॉम होम करणार होतो म्हणून तुम्हाला घरी बोलवलं मी. त्यावर वकील म्हणतात, अहो माझं तसंच आहे, काय झालंय, माझ्या ऑफिसमध्ये जरा पेंटिंगचं काम चालू आहे म्हणून मी माझ्या क्लायंट्सला सुद्धा बाहेरच भेटतोय. पार्थ हसतो आता छान. आणि मग तेवढ्यात मानिनीताई येतात वकिलांना चहा घेऊन. मग आता पार्थ म्हणतो, अगं आई हे बघ, हे वकील आहेत. मग आता मानिनीताई जरा घाबरतात. आता ते समीर मानिनीताईंना नमस्कार करतात. मग पार्थ म्हणतो, आई हे घटस्फोटाचे वकील आहेत बरं का, डिवोर्स लॉयर आहेत. आता असं म्हणल्यावर मानिनीताईंना टेन्शन आलं ना, त्यांच्या घरात आधीच टेन्शन चालू असतं. त्यांना वाटतं घटस्फोट घेतोय काय पार्थ. आता पार्थला बारीक चेहरा दिसतो मानिनीताईंचा. मग तो म्हणतो, अगं आई टेन्शन नको घेऊ, हे डिवोर्स लॉयर आहेत, पण ते त्या कामासाठी नाही, माझ्या कामासाठी आले आहेत, म्हणजे त्यांच्या नवीन ऑफिसमध्ये आपण इंटेरियर करणार आहोत. आता वकील म्हणतात, बघा पार्थ, पाहिलं का कसं आहे, आमच्यासारख्यांची ओळख करून द्यायचं म्हणल्यावर लोकांना भीतीच जास्ती वाटते. मानिनीताई हसतात आणि म्हणतात, सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं. मग आता वकील म्हणतात, नाही इट्स ओके आमच्याकडे असं नेहमीच होतं. तर आता वकील म्हणतो, आता पार्थ म्हणतो, आई बाहेर गुरुजी आलेत का. मग मानिनीताई म्हणतात, अरे हो ना, मागच्या वेळेला गुरुजींनी जे सांगितलं जीवाच्या बाबतीत ते खरं झालं ना, पण आता जे काही पुढे होणार आहे ते नाही ना टाळू शकत आपण, पण मागे जे काही झालं त्यासाठी आभार मानायचे गुरुजींना. तू न एक काम कर, बाहेर ये आणि जाताना भेट बर का गुरुजींना. आता पार्थ म्हणतो, हो आई येतो मी. आणि आता मानिनीताई तिथून निघून जातात त्याला सांगून. आणि आता इकडे बघा नंदिनी कशी सरबराई करते. कसा फरक असतो ना प्रेक्षकांनो प्रत्येक व्यक्तीमध्ये. बघा दोघी बहिणी सख्ख्या बहिणी आहेत, सारख्या नाही आहेत. म्हणजे स्वभावाविषयी बोलते मी. नंदिनीवर एवढा दुःखाचा डोंगर असून सुद्धा, म्हणजे ठीक आहे त्यांचे काय गैरसमज वगैरे आहेत, पण तरी पण नंदिनी तिच्या कर्तव्यात कसूर करत नाही. अगदी प्रत्येक गोष्ट चेहऱ्यावर स्माईल आणून करते. गृहिणीचं खरं कर्तव्य तेच असतं ना. पण बघा आता ती गुरुजींना चहा पाणी करते तेव्हा गुरुजी म्हणतात, काय ग पोरी कशी आहेस. नंदिनी म्हणते, नमस्कार करते गुरुजी. गुरुजी म्हणतात, काय ग पोरी कसा आशीर्वाद देऊ तुला. अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला तर चालेल का ग तुला. आता लगे ते डंचिक म्युझिक लावलंय बरं का नंदिनी टेन्शनमध्ये आणि म्हणते, असं का बोलताय गुरुजी. मग गुरुजी म्हणतात, अगं माणसं कळूनही न कळण्याचा आव आणतात तेव्हा मजा येते बरं का मला. गुरुजी जरा जोक करताय. तर बघा आता नंदिनी जरा कावरी बावरी होते. आता असं बोलून आता गुरुजी म्हणतात, असो. नंदिनी आता तिची ओळख सांगणार असते गुरुजीला. तेव्हा गुरुजी म्हणतात, मला माहिती आहे, ज्येष्ठ कन्या, इथली तू कनिष्ठ सून नंदिनीच ना बेटा तू. आता तिचं नाव त्यांनी एकदम ओळखलं म्हणून ती जरा सरप्राईज होते आणि म्हणते, गुरुजी तुम्हाला कसं कळलं.
गुरुजी म्हणतात, हो कळतात मला गोष्टी बेटा, याच नाही ग, अनेक गोष्टी कळतात. नंदिनीला आता जरा भीती वाटायला लागते की यांना आपल्या मनातलं कळलं की काय. आता गुरुजी म्हणतात, अगं म्हणून तर मानिनी आमची आवर्जून मला घरी बोलवत असते. आता मानिनी ताई येतात आणि म्हणतात, काय हो गुरुजी, म्हणून थोडी बोलवते मी तुम्हाला, नमस्कार करते असं म्हणून मानिनी ताई आता त्यांना नमस्कार करतात. मानिनी ताई म्हणतात, गुरुजी तुम्ही नेहमी आमच्या घरी यावं जावं, तुमचे आशीर्वाद असावे आमच्या घरावर, म्हणून मी तुम्हाला बोलवते. आणि अगं नंदिनी, गुरुजी लहानपणापासनं आमच्या घरी यायचे बरं का, म्हणजे माझ्या माहेरी वाड्यावर गुरुजी आले ना की चैतन्य पसरायचं बघ सगळीकडे, सगळ्यांची मनं शांत व्हायची. आणि सत्यनारायणाची पूजा म्हटल्यावर गुरुजी तर असलेच पाहिजे, म्हणून आजही प्रसादाचा शिरा झाला की मला आठवण येते गुरुजींची. आता गुरुजी म्हणतात, ए मानिनी, प्रसादाचाच नाही पण छान शिरा करून आणतेस का ग मला, तोपर्यंत तुझ्या कनिष्ठ सुनेशी गप्पा मारू का, चालेल का तुला. मग मानिनीताई म्हणतात, हो चालेल ना, मला काहीच हरकत नाही आहे, असं म्हणून त्या शिरा करायला गेल्यात. अहो मानिनीताई, मलाही करावं थोडासा शिरा मलाही आवडतो. तर बघू आता पुढे काय घडलं. गुरुजी नंदिनीला म्हणतात, बस बस नंदिनी बेटा बस. नंदिनी आता त्यांच्या समोर बसल्यानंतर हे गुरुजी तिला डायरेक्ट टेन्शनच देतात. ते म्हणतात, करू की नको करू, या सीमारेषेवर झोपाळतीयेस ना बेटा, असं काहीतरी, झोपाळतीयेस म्हणजे झोका घेतेयस असं काहीतरी म्हटलेत ते. त्यावर पुन्हा ते म्हणतात, देवाने जे लिहून ठेवलंय ना बेटा ते सगळ्यांना वाचता येत नाही, म्हणूनच तर अशी अवस्था होते बघ मनुष्याची. असंच असतं बेटा, देवाने लिहिलेलं नाही वाचता येत आपल्याला, म्हणून अशी घालमेल होते आयुष्याची. नंदिनी गडबडते आणि म्हणते, नाही नाही गुरुजी, अहो तसं काही नाही, मी ठीक आहे, मला काही घालमेल वगैरे नाही आहे. गुरुजी म्हणतात, खरंच घालमेल नाही आहे, मग तुझ्या आईशी फोनवर बोलताना तुला का रडू आलं. आता गुरुजी जेव्हा असं काही सस्पेन्स बोलायला लागले की लगेच नंदिनीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून जातात आणि ढंगचिक ढंगचिक म्युझिक वाजतं आणि एपिसोड संपून जातो. इथे आता रविवारचा एपिसोड समाप्त झाला बाबा एकदाचा. चला तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. अरे थांबा थांबा, पुढचं प्रोमो तर ऐकून जा. काल मी तसं सांगितलंच होतं तुम्हाला. आता या काव्याने फोन केलाय, ॲडव्होकेट समीर बोलतायत ना तुम्ही, मला घटस्फोट हवाय. आता तो समीर नेमका पार्कच्या समोरच बसलेला असतो. आता काव्या म्हणते, मला घटस्फोट हवाय, त्यामुळे तुम्ही माझ्या घरी या आणि मला तुमच्याशी बोलायचं. आता ती पत्ता लिहून देते, तेव्हा तो पत्ता पार्थ लिहितो, कारण त्यांच्याकडे पेन नसतो कदाचित. पार्थकडे मोहिते सदन म्हणल्यावर त्या पार्थला खटकतं आणि तो त्या वकिलाच्या मागे मागे काव्याच्या घरी जातो, तिच्या माहेरी. आणि काव्या पार्थला बघून शॉक्ड होते. प्रेक्षकांनो, यांना काय निर्णय घ्यायचे ते यांनी लवकरात लवकर घ्यावे आणि आपल्या डोक्याचे टेन्शन कमी करावे, एवढीच काय ती सगळ्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे बाबा. नुसतं आपलं डंचिक डंचिक लावतात आणि सस्पेन्स क्रिएट करतात. बघू आता पुढे काय काय घडतंय. आता काव्याचं अफेअर पकडलं गेलं असे तिचे हावभाव आहेत पार्थला पाहिलं. चला तर मग आज सुट्टीचा दिवस आहे, एन्जॉय करा. आता निरोप घेते तुमचा, पण उद्या येईल पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.